नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेकडा वाढ व शेकडा घट यावर आधारित शाब्दिक उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. उदाहरण क्रमांक 1. कामगारांचा पगार अगोदर 10% कमी केला व नंतर मंदीच्या तीव्रतेमुळे तो पुन्हा 10% कमी केला तर मूळच्या पगारात किती टक्के घट झाली? सुरुवातीला कामगारांचा पगार 10% कमी केला, पुन्हा मंदी आली आणि पुन्हा 10% कमी केलेला आहे. 2 वेळा 10% हा कामगारांचा पगार कमी केलेला आहे. तर मूळच्या पगारात किती टक्के घट झालेली आहे ते आपल्याला शोधायची. पर्याय दिलेले आहेत 20, 25, 19 आणि 20. सुरुवातीला आपण याचं 2 भागामध्ये विभाजन करू. पहिला जो भाग असणार आहे आपण मूळ पगार म्हणून मूळ पगार, कामगारांचा मूळ पगार. दुसरा जो भाग असणार आहे नंतरचा पगार. दहा टक्केचा आपण याला संक्षिप्त रूप देऊ. 10% म्हणजेच 10/100 बरोबर 1/10. 10%ला आपण सोपं रूप दिलेलं आहे 1/10. मूळ पगार या ठिकाणी आपण घेणार आहोत. बघा, मूळ पगार आहे सुरुवातीला मूळ पगार आपण 10 रुपये घेतला. छेद घ्या, 1/10 संक्षिप्त रूप आहे 10%चा, त्यातला छेद आपण घेतलेला आहे. मूळ पगार 10. तर काय झालं, 10% कमी झालेला आहे. कमी झालेला आहे हा पगार 10% कमी झालेला असेल तर नंतरचा पगार काय होईल? जो अंश आहे 1/10चा, तो अंश काय करायचा, हा 1 अंश हा 10मधून काय करा, वजा करा. नंतरचा पगार आपल्याला मिळेल 9. 10 वजा 1 9. जर वाढ झाली असेल तर अंश ॲड करायचा, कमी झालेले असेल तर अंश काय करायचा, छेदामधून वजा करायचा. नंतर काय म्हटलेलं बघा, मंदीच्या तीव्रतेमुळं पुन्हा काय झालेलं आहे, 10% कमी झालेलं आहे. पुन्हा 10% कमी झालेलं आहे. मूळ पगार पुन्हा आपण 10 घेतला, नंतरचा पगार किती असणार याचा, कमी झालेला आहे, म्हणजेच 10 वजा 1 9 असणार आहे. यांचा जो गुणाकार केला आपण 10 गुणिले 10 100, 9 गुणिले 9 81. याचा अर्थ असा होईल की मूळ पगार 100 रुपये होता, नंतर किती झालेला आहे 81 रुपये, म्हणजे टोटल या ठिकाणी 19 रुपये कमी झालेले आहे. 19 रुपयाची घट झालेली आहे. 19ची घट आहे या ठिकाणी लक्षात येते, 19ची घट आहे. 19ची घट आहे म्हणजेच काय, कितीला 19ची घट आहे, 100ला. 100ला 19ची घट आहे. याचं शेकड्यामध्ये रूपांतर केलं तर किती येणार आहे, 19%ची घट असणार आहे. 19%ची घट झालेली आहे. म्हणजे आपल्याला आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. 19%ने काय झालेलं आहे, पगारामध्ये घट झालेली आहे. पुढचं उदाहरण घेऊ आपण. कामगारांचा पगार अगोदर 10%ने कमी केला व नंतर तेजीमुळं 20%ने वाढवलेला आहे, तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झाली? मूळच्या पगारातली आपल्याला वाढ काढायची आहे. कामगारांचा पगार सुरुवातीला 10%ने कमी केलेला आहे, पुन्हा तेजीमुळं तो 20%ने वाढवलेला आहे, तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झालेली आहे ते आपल्याला शोधायची. यापूर्वीच्या उदाहरणासारखंच आपण सोडवणार आहोत. मूळ पगार आणि नंतरचा पगार असे आपण 2 भाग केले. मूळ पगार आणि नंतरचा पगार.
टक्केवारीचं रूपांतर संक्षिप्त रूपात आपण टक्केवारी लिहून घेऊ. जी टक्केवारी आहे समजा आता 10% सुरुवातीच्या 10% म्हणजेच 10% बरोबर 1/10 आणि 20%चं संक्षिप्त रूप आपल्याला लिहायचं आहे 20%. 20%चं जर आपण सोपं रूप लिहिलं 20/100, शून्याला शून्य जाईल, 1 बेपंचे 10. 20%चं सोपं रूप येणार आहे 1/5. या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एकदम आपण सोप्या पद्धतीने हे उदाहरण सोडवते, कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने सहजासहजी तुम्हाला उत्तर मिळणार आहे. जास्त कष्ट करायची गरज नाही. मूळ पगार आपण आता सुरुवातीत 10% म्हटलं, मूळ पगार 10%ने कमी केलेला आहे. मूळ पगारामध्ये 10 रुपये पगार असेल सुरुवातीचा पगार आहे 10, तर 10% काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. म्हणजे अंश काय करायचा आहे, 10मधून वजा करायचं आहे. या ठिकाणी 10%चं संक्षिप्त रूप काय 1/10 म्हणजे 10 वजा 1, नंतरचा पगार येईल 9. नंतर पुढं काय म्हटलं, तेजीमुळं 20%ने वाढ झालेली आहे. आता ह्या 20%चं रूपांतर आपण केलेलं आहे. 20%चं रूपांतर आलेलं आहे 1/5. मग या ठिकाणी जो पगार असणार आहे मूळ पगार तो आपण 5 घेणार आहोत. दुसऱ्या टप्प्यामध्ये मूळ पगार घेणार आहोत. छेद जो आहे तो छेद घेतलेला 5 आहे असा. आणि तेजीमुळं काय झालेलं 20%ने वाढ झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी काय वाढ झालेली आहे. वाढ झालेली असेल तर काय करायचा, अंश ॲड करायचा. 5 आणि 1 काय होईल, नंतरचा पगार होणार आहे 6. 5 आणि 1 6 होईल. सुरुवातीचा 5 असेल, 20%ने वाढ झालेली आहे, 5 आणि 1 6. 20%चं संक्षिप्त रूप आहे 1/5. हे लक्षात असू द्या. यांचा जर गुणाकार केला 10×5 50, मूळ पगाराचा गुणाकार करू आपण नंतरच्या पगाराचा 96 54. ते आपल्या लक्षात येईल. वाढ झालेली दिसते. सुरुवातीचा पगार होता 50, 50चे 54 झालेले आहेत. 50चे काय झालेले आहेत, 54 झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी कितीची वाढ झालेली आहे, 4ची वाढ आहे. 4ची वाढ झालेली आहे. ही 4ची वाढ कशावरती झालेली आहे, ही 4ची वाढ 50वरती झालेली आहे. 50ला 4ची वाढ आहे, तर मग 100ला किती टक्केवारीत रूपांतर करायचं आपल्याला. कॅल्क्युलेशन जर केलं 50 × 50, 50 2 100, 4 2 8. म्हणजे ही जी वाढ असणार आहे किती टक्के वाढ असणार आहे, 8% वाढ झाली. 8% वाढ. या ठिकाणी पर्याय क्रमांक असणार आहे आपला. उत्तराचा पर्याय क्रमांक असेल ए. 1 नंबरचा पर्याय असेल 8% वाढ. पुढचं उदाहरण पाहू आपण. एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीस 20%ने कपात झाली, नंतर 10%ने वाढ झाली, तर मूळच्या किमतीत किती टक्के फरक पडला. असंच सोडवायचं या पूर्वीच्या उदाहरणासारखंच. मूळ किंमत, नंतरची किंमत, मूळ किंमत घेऊ आपण. पहिला 2 भाग करू, मूळ किंमत आणि नंतरची किंमत. एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीस काय म्हटलेलं आहे 20%. आता 20% घेतलं जर आपण 20%, 20%चं रूपांतर आपल्याला माहिती आहे. 20%चं रूपांतर किती आहे, 1/5. 20% म्हणजे किती, 1/5. मूळ किंमत आपण घेतली 5, सुरुवातीची किंमत म्हणून आपण त्याला 5. मग नंतरची किंमत काय, तर कपात झालेली आहे. नेहमी लक्षात ठेवा, कपात झालेली आहे. 20%ची कपात आहे. म्हणजे आपल्याला जो अंश आहे हा 5मधून काय करायचा, वजा करायचा. म्हणजे इथं 5 वजा 1 4 होईल. नंतरची किंमत येईल 4. पुढं काय म्हटलं, पुढची टक्केवारी काय 10%ने वाढ झालेली आहे. 10%ने वाढ झालेली आहे. 10% म्हणजेच 1/10. 10%ने वाढ झालेली आहे. मूळ किंमत असेल 10, 10ची काय होणार आहे 11 होईल. वाढ झाल्यानंतर नंतरची किंमत काय होणार आहे 11. यांचा जर गुणाकार केला आपण 10×5 50, मूळ किंमत झाली 11 चोक 44. या ठिकाणी लक्षात येते मूळ किंमत 50 आहे आणि नंतरची किंमत 44 आहे. याचा अर्थ काय झालेला आहे,
फरक कितीचा? याच्यामध्ये 6चा फरक आहे, 6ने कमी झालेले आहे. नंतरची किंमत काय झालेली आहे? 6ने कमी झालेली आहे. फरक आहे 6चा 50 आणि 44 मध्ये. हा फरक 6चा कितीपैकी आहे? हा फरक आहे 50 पैकी. 50 पैकी 6. जर आपल्याला टक्केवारीत रूपांतर करायचं आहे याचं, तर 100 पैकी किती? म्हणजेच आपल्याला 6 भागिले 50 गुणिले 100 याचं कॅल्क्युलेशन केलं आपण. 50 एके 50, 50 दुने 100, 6 दुने 12. उत्तर येईल आपलं 12% काय होणार आहे? फरक होणार. 12%चा फरक असणार आहे. 12% फरक पर्याय क्रमांक असणार आहे आपला. पर्याय क्रमांक 2, 12%. पुढचं उदाहरण पाहू आपण. एका घड्याळाची किंमत 500 रुपये आहे. त्यावर दुकानदाराने 20% सूट दिली. पुन्हा 20% सूट दिली तर घड्याळाची विक्री किंमत किती होईल? मूळ किंमत आहे घड्याळाची 500 रुपये. घड्याळाची किंमत किती आहे? 500. घड्याळाची किंमत आहे 500 रुपये. दुकानदाराने काय केलेलं आहे? 20% सूट दिलेली आहे आणि पुन्हा 20% सूट दिलेली, 2 वेळा सूट दिलेली आहे. तर घड्याळाची जी विक्री किंमत आहे ती विक्री किंमत आपल्याला काढायची. असेच आपण आता 2 भाग करू. मूळ किंमत आणि नंतरची किंमत. मूळ किंमत, नंतरची किंमत. या ठिकाणी टक्केवारी बघा 20% आहे. 20% म्हणजेच आपल्याला माहिती आहे 20% म्हणजे किती होतं? 20% म्हणजे 1/5. जर मूळ किंमत मी घड्याळाची 5 घेतली, मूळ किंमत घेतली 5, तर इथे काय झालेलं आहे? सूट दिलेली आहे. सूट म्हणजे काय होईल? कमी झालेली आहे. 20% काय होणार आहे? किंमत कमी होणार. सुरुवातीला 5 असेल, मूळ किंमत 5 असेल, तर नंतर काय होईल? 20%ने कमी झाली म्हणजे काय होईल? 5 वजा 1 4 होईल. 5 वजा 1 4 नंतरची किंमत झाली. पुन्हा 20%ने सूट दिलेली आहे म्हणजे पुन्हा 20%च आहे. 20%चं संक्षिप्त रूप 1/5. मूळ किंमत 5 असेल, 5 वर 20%ची सूट म्हणजे काय होईल? 4 येईल. नंतरची किंमत किती येणार आहे? 4 येणार आहे. या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला एकूण मिळेल. एकूण मूळ किंमत किती झाली? 5 5 25 झाली. नंतरची किंमत येईल 4 चौक 16. यामध्ये फरक आहे. फरक कितीचा आहे? 4चा. या ठिकाणी फरक कितीचा आहे? 9चा फरक दिसतो आपल्याला. बघा आपल्याला कॅल्क्युलेशन काय करायचं? फरक काढायचं नाही आपल्याला, कॅल्क्युलेशन करायचं. फरक तर आपल्याला माहितीच आहे. 25 वजा 16 हा 9चा फरक आहे. या ठिकाणी जी आपल्याला घड्याळाची किंमत बघा 25 रुपये मूळ किंमत होती. नंतरची किंमत झालेली आहे 16. 25ची 16 झालेली आहे. 25 किंमत होती, मूळ किंमत 25. नंतरची किंमत किती झालेली आहे? 16. जर घड्याळाची किंमत 500 होत असेल, घड्याळाची किंमत आपल्याला दिलेली आहे 500, मग नंतरची किंमत किती असणार आहे ते आपल्याला शोधायची. घड्याळाची किंमत, विक्री किंमत काढायची. बघा आपल्याला घड्याळाची सुरुवातीची किंमत किती आहे? 500. 500ला नंतरची किंमत आपण घेतलेली आहे x. या ठिकाणी 25 रुपये जर सुरुवातीची किंमत असेल तर विक्री किंमत होते, नंतरची किंमत होते 16. 25ला 16, 500ला किती? हे कॅल्क्युलेशन करायचं एवढं. याचं कॅल्क्युलेशन केलं आपण. 25 गुणिले x तिरकस गुणाकार करू, बरोबर 16 गुणिले 500. म्हणजे x बरोबर 16 गुणिले 500 भागिले 25. म्हणून x बरोबर 25 एके 25. या ठिकाणी भाग लावू आपण. 25 दोने 50, 25 0 0 20. 16 गुणिले 20 बरोबर 16 दुने 32, 16 0 0 320 रुपये विक्री किंमत असणार आहे.
20 रुपये विक्री किंमत असणार आहे. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. 3 नंबरचा पर्याय आहे 320. पुढचं उदाहरण पाहू आपण. 400 रुपये वस्तूची किंमत 20% वाढवली व नंतर ही वाढवलेली किंमत 20% कमी केली तर वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल. उदाहरण पुन्हा एकदा नीट आपण वाचून घेऊ. 400 रुपये वस्तूची किंमत 20% वाढवली, नंतर वाढवलेली किंमत 20% कमी केली तर वस्तूची जी शेवटची किंमत आहे आणि मूळ किंमत यांच्यामधला जो फरक आहे तो कमी किंवा जास्त होईल, तो आपल्याला काढायचा आहे फरक. या ठिकाणी आपण काय करू, सुरुवातीची वस्तूची किंमत किती आहे बघा, ते आपण लिहून घेऊ. वस्तूची किंमत आहे 400. वस्तूची किंमत आहे 400. पण मूळ किंमत आणि नंतरची किंमत अशा आपण 2 कॉलम करू. मूळ किंमत, नंतरची किंमत. या ठिकाणी 20%ने काय झालेले आहे, ही किंमत 20%ने वाढवलेली. 20%चं रूपांतर आपल्याला माहिती आहे. 20% म्हणजेच 1/5 वाढलेली आहे किंमत. किंमत काय झाली, वाढलेली आहे. असा वाढलेला वरच्या दिशेने आपण ॲरो करू. या ठिकाणी आपण जर मूळ किंमत मी 5 रुपये घेतली, वस्तूची मूळ किंमत 5 असेल तर त्याची नंतरची किंमत काय होईल, वाढलेली आहे. म्हणजे 5ची काय होईल, 5 + 1 6 होणार आहे. आणि पुढं काय म्हटलेलं आहे, पुन्हा ही वाढलेली किंमत पुन्हा 20%ने काय झालेली, कमी झालेली आहे. 20%ने कमी झालेली आहे. म्हणजे मूळ किंमत जर 5 असेल तर कमी झाल्यानंतर काय होईल, 5ची काय होणार आहे, 5 - 1 4 होईल. 5 - 1 4 होईल. यांचा जर गुणाकार केला, आपण गुणाकार करू. 5 × 5 = 25, 6 × 4 = 24. याचा अर्थ काय झाला, कितीचा फरक आलेला आहे, फरक आपल्याला शोधायचा आहे. 25 रुपये मूळ किंमत होती. 25 रुपये मूळ किंमत होती, किती झालेली आहे, 24 झालेली आहे. 25ची 24 झालेली आहे. म्हणजे 25 रुपये किंमत म्हणजे कितीचा फरक आहे, 1चा फरक आहे. मूळ किंमत आणि नंतरची किंमत यांच्यामध्ये 1चा फरक आहे. जर या ठिकाणी आता आपल्याला 400 रुपये किंमत दिलेली आहे, 400 रुपये आपल्याला वस्तूची किंमत दिलेली आहे, तर हा फरक कितीचा आपण मानू, हा 1चा फरक घेणार आहोत आपण. हा फरक कितीचा आहे, 1चा. म्हणून याचं कॅल्क्युलेशन केलं, 25ला 1 असेल तर 400ला आपण x मानू. 25 × x, 25x = 400 × 400. म्हणून x = 400 / 25. 400 / 25चं कॅल्क्युलेशन केलं, 25 × 1 = 25, 25 × 6 = 150. म्हणजे काय झाले, 16 रुपये कमी झालेले. 16 रुपये. कितीने कमी झालेली किंमत, 16 रुपयाने. 16 रुपयाचा फरक आहे, 16 रुपये कमी. मूळ किंमत 400 असेल तर नंतरच्या किमतीमध्ये 16 रुपयाचा फरक आलेला आहे. म्हणून आपलं पर्याय क्रमांक असेल तिसरा पर्याय 16 रुपये. सी पर्याय आहे 16 रुपये. पुढचं आपलं उदाहरण आहे. एका वस्तूच्या मूळ किमतीत 12%ने वाढ केली, त्यानंतर वस्तूच्या किमतीत 12%ने सूट दिली तर त्या वस्तूवर शेकडा नफा किंवा तोटा किती. शेकडा नफा किंवा तोटा काढायचा आपल्याला. 2 भाग करू आपण याची मूळ किंमत, नंतरची किंमत. या ठिकाणी आता 12% आहे. 12%चं आपल्याला संक्षिप्त रूप देऊ. 12% म्हणजे 12/100. 12/100. 4ने भाग जाईल, 4 × 3 = 12. अंशाला 3चा भाग जाईल, 4ने छेदालाही आपण भाग लावू. 4 × 2 = 8,
4 पंचे 20 म्हणजे 12% संक्षिप्त रूप मिळालेलं आहे आपल्याला. किती आलेलं आहे आपलं 3/25 आलेलं आहे. 12% वाढ झालेली आहे. 12% वाढ झालेली. समजा आता मूळ किंमत घेतली आपण 25, वाढ झालेली आहे म्हणजे 25 अधिक 3 28 होईल नंतरची किंमत. नंतर पुढं काय म्हटलेलं आहे 12% सूट दिलेली आहे. मूळ किंमत आहे 25, नंतरची किंमत काय असणार आहे सूट दिल्यानंतर किंमत होईल 22 होईल. 25 वजा 3 22. यांचा जर गुणाकार केला आपण मूळ किमतीचा 625 येईल आणि नंतरच्या किमतीचा गुणाकार केला 28 गुणिले 22 हा गुणाकार येणार आहे 616. मग हा जो गुणाकार यांच्यातला फरक कितीचा आहे 9चा फरक आहे. फरक आलेला आहे 9चा फरक आलेला आहे. म्हणजे बघा हा फरक कितीचा आहे बघा. हा शेकडा नफा किंवा आपल्याला तोटा काढायचा आहे. हा फरक आहे 625 वरचा फरक आहे. मूळ किंमत आहे 625, फरक आलेला आहे 9चा. तर आपल्याला काय करायचं त्याचं रूपांतर शेकड्यामध्ये करायचं. 100ला किती याचं कॅल्क्युलेशन केलं आपण. 625ला 9 तर 100ला किती म्हणून आपण 9 भागिले 625 गुणिले 100 असं आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. जे काय उत्तर असणार आहे ते असणार आहे शेकडा. तोटा असणार आहे. उत्तर किती येते बघू आपण. 625 आणि 100 यांना भागलो आपण. 25ने भाग जाईल. 625ला 25ने भाग लावला 25चा जाईल. 25 चोक 100 4 9 36. 36 भागिले 25. पूर्णांकात काही भाग जाणार नाही. 25 एके 25. या ठिकाणी उत्तर येणार आहे आपलं बघा 1.44%. 1.44% उत्तर येईल. 36/25 बरोबर 36 भागिले 25 बरोबर 1.44. एवढा काय झालेला आहे आपला तोटा झालेला आहे. 1.44% तोटा झालेला आहे. पर्याय क्रमांक बघा. तिसरा पर्याय 1.44. पुढचं शेवटचं उदाहरण आपण पाहणार आहोत. एका वस्तूच्या मूळ किमतीत 20% कपात केल्यामुळं तिच्या विक्रीत 20% वाढ झाली तर दुकानदाराच्या गल्ल्यावर काय परिणाम होणार आहे. दुकानदाराच्या गल्ल्यावर कोणता परिणाम होणार आहे. घट होईल का वाढ होणार आहे दुकानदाराच्या गल्ल्यात. म्हणजे नफा होणार आहे का तोटा होणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. पर्याय काय याला दिलेले नाहीत. आपण याचे 2 भाग करून मूळ किंमत आणि नंतरची किंमत. 20%चं आपल्याला माहिती आहे. 20% म्हणजे 20 भागिले 100 म्हणजेच 1/5. या ठिकाणी आपण आता मूळ किंमत घेणार आहोत 5 घेणार आहोत. कपात झालेला आहे म्हणजे काय झालेलं आहे कमी झालेलं आहे. हे 5चं काय होईल मूळ किंमत जर 5 असेल तर तुमची नंतरची किंमत काय होईल 4 होणार आहे. पुन्हा काय झालेलं आहे विक्रीत 20% वाढ झालेली आहे. मूळ किंमत जर आपण 5 घेतली तर 5ची काय होईल नंतरची किंमत होईल 6 होणार आहे. 5 5 25 6 चोक 24. या ठिकाणी लक्षात येईल आपल्याला 25 रुपये मूळ किंमत होती. 25 रुपये मूळ किंमत आहे. यांच्यातला नंतरची किंमत आहे 24. फरक कितीचा झालेला आहे तर फरक आलेला आहे 1चा फरक. हे 25ला 1 हे तोटा झालेला आहे. 25ला काय झालेला 1चा तोटा झालेला आहे. तर मग 100ला किती आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. 25ला 1 तर मग 100ला किती त्याचं रूपांतर होईल. या ठिकाणी या व्यवहारात काय झालेलं गल्ल्यावरती तोटा झालेला आहे. परिणाम काय झालेला आहे तोट्याचा झाला. तो तोटा टक्केवारीमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. भाग लाव 25 एके 25 25 चोक 100 4 एके 4 म्हणजे 4% काय झालेलं आहे गल्ल्यावरती तोटा झालेला आहे. 4%चा गल्ल्यावरती परिणाम झालेला आहे. 4%ने गल्ला हा काय झालेला आहे गल्ल्याची घट झालेली आहे.
हे असेल आपलं बरोबर उत्तर.